स्वागत आहे तुमचं कोमल स्टाईल कॉर्नरमध्ये. आणि आज आहे मॉडेल शूट सिऊडला. तर तिथे शूट वगैरे करणार आहे. पावसाचं काही चिन्ह दिसतंय, पाऊस चालू झालाय. पुढे काय होतंय काय माहिती. तर आज मस्तपैकी तुम्हाला मज्जा बघायला भेटणार आहे. आणि मी कालच मुंबईमध्ये आले रात्री आणि आता शूटला जायचं आहे. तर पाऊस चालू आहे, आता कसं होणार आहे काय माहिती. किती वाजता आली, किती वाजता त्यात पाऊस. आता आम्ही सिऊडमध्ये आलेलो आहे. माधवीच्या घरी चाललो. पोहे बनतात ते अजून कांदा परतायचे चालले. आजी स्पेशल पोहे आहेत का आमच्यासाठी? येस. काय काय टाकले? चहा पावडर, वेलची, साखर, स्पेशल चहा पावडर, वेलची आणि काय ग अद्रक. आणि इकडे मस्तपैकी पोहे. पोहे झालेत आमचे रेडी. गरम गरम पोहे आलेले आहे. कमीच दे. चहा आलेला आहे आम्हाला आता स्पेशल. कमी वाली हे काय मॅडम? अद्रक आणि काय अश्वगंध, अद्रक आणि वेलची. स्पेशल चहा. भुजबळ. चाफा घ्यायला हवा आम्ही आता आमचा मस्तपैकी चाफा घ्यायला आलेलो. चाफा घेऊन झालाय. आणि क्लासला आम्ही असंच तिघीजणी जायचं, माती खायचं मस्तपैकी. तुम्ही खात होते का माती? आम्ही 10वीला होतो ना तेव्हा हिला काय माहिती कोणाची सवय लागलेली. ह्या दोघीजणी खायच्या माती. मग ह्या एक दिवस अशा म्हटलं खूप ट्राय करून बघ ना, भारी लागते माती. एक खाल्ली, मला पण आवडली. मग माती खायला लागलो. मग रोज आम्ही क्लासवरून सुटलं. आमचे काय आपलं क्लास असायचे ना संध्याकाळच्या स्कूलमध्ये आमचे क्लास असायचे. मग आम्ही जाताना ना अशा तिघीजणी जायचं आणि जशी काय भेळ खातोय तशी माती खायचं. आता चाफा लागा आपला. चाफा घेऊन झालाय. आता मस्तपैकी घरी जाणार. पोहे झालेत, चहा पिलाय मस्तपैकी. आणि आता मस्त मेकअप करणार आणि जाणार. आता पाऊस थांबलाय आणि ऊन पडलाय. तर आता आमचं फोटोशूट कसं होत आहे बघूया. तू का शांत आहे माधवी? बोल काहीतरी माधवी. नाही मला बोलता येत. का नाही तुला बोलता? आता तू ब्लॉग आज आम्हाला काय बोलावं कळत नाही का? आज आम्हाला स्कूलची आठवण आली. मेकअप मला इथे घेतली बरं. मेकअप नाही थापला बाळा मी. एकदम प्लेन चेहरा आहे माझा. बघ, नो ओरिजिनल ब्युटी आहे. येस. असंच आम्ही तिघी जणी रस्त्याने चालत जायचं, चटका उठकी करत आणि मस्तपैकी माती खात खात शाळेत जायचं. आणि अजूनही मातीच खातो. आता माती नाही, आता आयुष्याची माती आयुष्याची खरी खुरी माती खाऊ झाली. तर ही पण मेकअप आर्टिस्ट आहे आणि आज आमचं मॉडेल शूट आहे. तर आम्ही आता मस्तपैकी चाफा वगैरे घेतलाय आणि ज्वेलरी पण छान बनवते. तुम्हाला मी ज्वेलरी दाखवेल. तर कोणाला कोणते शूट काय करतात? काय तुमचं मेकअपचं काय काय असतं ते सांग जरा. बेबी शॉवर, एंगेजमेंट, पार्टीवर मेकअप, ब्रायडल, सगळे मेकअप आमची माधवी करते. तर तुम्हाला जर मेकअप करायचा असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. तर भेटूया थोड्या वेळाने. तू ब्लॉग बंद कर. हा नको नकोस. नाही मी हा ठेवला. मस्त रेडी झाले आणि आमचा ट्रेडिशनल लुक असा झालेला आहे. माधवी कशी दिसते? छान. फोटो काढायला काय ग ज्वेलला जायचं का? कोणता प्लेस कसं आहे? चांगला आहे प्लेस ज्वेलला. मग काका ज्वेलला घेता का? काय देता म्हणजे? हा चालेल किती किरण बोल ना. अगं इथे शूट करतोय. काय आहे तिथे? खूप मोठं मी नाही गेले अजून.
पाऊस चाललाय यार. आणि आता पाऊस चालू आहे आणि कसं काय शूट करायचं आता. पाऊस लागतोय म्हणून छत्रीमध्ये घातलंय. तर अशा रीतीने पावसाचं आगमन झालं आहे आणि आमच्या मॉडेलला आम्हाला छत्री वगैरे घेण्यासाठी रिक्वेस्ट करावी लागली आहे मधून. बघू शकता तुम्ही बिचारी किती मग्न झाले ती व्हिडिओज बघण्यामध्ये. बिचारा तिची साईडला गेला आणि तिला घेतलं छत्री. ए कोमल कोमल आलेला कोमल नाच. पाल्यामुळे आमचं व्यवस्थित असं शूट नाही झालं. 2-3 टेक घेतले म्हणजे नॉर्मली. फोटोज काय जास्त काढता नाही आले. आता चाललोय बेलापूरला. तिथून थोडंसं सामान घ्यायचंय, मग तिथून परत घरी जाणार आणि नंतर नेक्स्ट काय करायचं आपल्याला, सरप्राईज कॅफेला जायचं. किधर जा रहे हैं अभी हम? सीउड थे ना, किधर थे? ज्वेल्सला होतो आम्ही. आता चाललोय बेलापूरला. और ये बारिश देखो, पाऊस येणार आहे. खोटा आहे, इतका खोटा आहे ना. पावसावर प्रेम केलंस तर माझं तुझं नाही. ऐकेल. मला त्याच्यावर अजिबात प्रेम नाही आवडत पाऊस. एवढा खोटाड आहे. बरोबर शूटच्या टायमिंगला बरोबर बरसला. जेव्हा मी म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा बरोबर येतो आणि मी जेव्हा घरात येते तेव्हा बरोबर थांबतो. इतका खोटाडा पाऊस आहे. पाऊस तुमच्यासोबत पण असा खोटापणा करतो का मला सांगा, नक्की सांगा. चाललोय माधवीच्या घरी आणि माधवी बघ अशी बसली, बघायची तुम्हाला. माधवी इकडे बसली आहे, किरण इकडे बसली आहे बघा. अशी गँग बसली आमची. आणि आता आम्ही मस्तपैकी तयार होणार आहे. आणि कुठे जाणार आहे गाईजांनू? सरप्राईज. आम्ही जाणार आहे कॅफेला. ब्लॉग बनवती आणि किरण मी टाइमपास कधीच करत नाही आयुष्यात माझ्या. इतका खोटाडा पाऊस आहे. तो बोलला तो आपल्याला पुढे कॅफेला चालला. तर इथे आता अशा प्रकारे मला सरप्राईज दिलं आणि ते बड्डेचा केक कट होतो. माझा बड्डे 24ला होता, पण ह्यांनी आधीच म्हणजे एक सरप्राईज प्लॅन केला आणि नंतर ती लोक येऊ शकत नव्हते, त्यामुळे आधीच सेलिब्रेशन केलं होतं. तर हे सेलिब्रेशन कसं वाटलं ते मला नक्की सांगा. सो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.